अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या गट ई स्टॉल योजनेअंतर्गत 20 पात्र लाभार्थ्यांना पत्र्याच्या स्टॉलचे वाटप करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह सोलापूर येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. गट ई स्टॉल योजना 1977 पासून शासनाने अनुसूचित जातीतील चर्मकार, ढोर, होलार, मोची आदी समाजातील लोकांसाठी सुरू केली आहे. महाराष्ट्रात चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात अनुसूचित जातीतील व्यक्ती कार्यरत आहेत. हे व्यावसायिक रस्त्याच्या कडेला उन्हातान्हात बसून सेवा देत असतात. त्यांना ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळावे व आर्थिक उन्नती व्हावी यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात 100% सहाय्यक अनुदानावर गटी स्टॉल योजना राबवण्यात येते. सदर योजनेअंतर्गत प्रति गटी स्टॉलसाठी 42,797.50 रुपये व चर्मोद्योग, पादत्राणे व्यवसायासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी प्रति लाभार्थी 5,000 रुपयांप्रमाणे 100% सहाय्यक अनुदानावरती लाभ दिला जातो. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये या योजनेसाठी एकूण 9,80,000 इतके अनुदान कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर सुलोचना सोनवणे यांच्या हस्ते 20 लाभार्थी गटी कामगारांना स्टॉलचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यालय व वसतिगृहातील अधिकारी, कर्मचारी तसेच योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.